नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं या यूट्यूबमध्ये स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, ही सीताफळाची माझी 13 महिन्याची बाग गेल्या वर्षी साधारणपणे 27 जुलैला बार्शी या ठिकाणावरून NMK गोल्डन वन या जातीची सीताफळ रोपे आणली होती। पावसामुळे गेल्या वर्षी थोडे उशिरा लागवड केली। या वर्षी आता 13 महिने पूर्ण झालेले आहेत। पहिली छाटणी करत असताना 2 ते 2.5 फुटावर शेंडा मारला होता। आता ही बाग छाटणीसाठी आलेली आहे। आता आपण छाटणी कशा प्रकारे करतात किंवा केली जाते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। साधारणपणे आता ही फांदी आहे, ही फांदी 2 ते 2.5 फुटावर आपल्याला या ठिकाणी काय करायची, कट करायची आणि त्याला परत फुटवे फुटून गोल असं झुपकेदार आपल्याला झाड बनवायचे। तर ही जी लागवड आहे या ठिकाणी ही डोंगर पायथ्याशी पोकलनच्या सहाय्याने सपाटीकरण करून लागवड गेल्या वर्षी जुलै महिन्यात केली होती। आता या ठिकाणी आपल्याला छाटणी कशा प्रकारे करायची हे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी साधारणपणे जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर आपल्याला ही छाटणी काय करायची आहे। आता या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे आणि या छाटणीनंतर फुटवा आपल्याला फुटण्याकरता या ठिकाणची 2-4 पानं काय करणार आहे, आपण काढून घेणार आहे। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फुटवा फुटायला छान प्रकारे जागा मिळणार आहे। तर या ठिकाणी असं दाटी होईल अशी एकही फांदी नाही आहे आणि या ठिकाणी आता आपण छाटणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फुटवा होणार आहे। आणि या ठिकाणी हलकीशी ही छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची आपण फवारणी नंतर करणार आहोत। तर आता आपण दुसऱ्या झाडाची देखील 2 ते 2.5 फुटावर छाटणी आपण करणार आहोत। वाकड्या तिकड्या काही फांद्या असतील तर त्या आपल्याला दाटी होणाऱ्या त्या आपण काढून घ्यायच्यात। तर अशा प्रकारे या दुसऱ्या झाडाची देखील आपण काय केलेली आहे, छाटणी केलेली आहे। त्याच्यानंतर फुटवा फुटण्याकरता वरील काही पानं आपण काढतोय। तर अशा प्रकारे या दुसऱ्या झाडाची देखील आपण छाटणी केलेली आहे। अशा प्रकारे या प्रकारे ही छाटणी केली जाते। तुम्ही पाहाल किती छान प्रकारची ही रोपे 13 महिन्यात झालेली आपल्याला पाहायला मिळतात। 1-2 झाडाला तर फळं देखील आलेली आहेत। या ठिकाणी पहा 13 महिन्यामध्ये फळ देखील आलेले आहे सीताफळाचं, मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी पाहू शकता किती मोठं छान असं फळ आपल्याला पाहायला मिळते। 1-2-3 झाडालाच अशी फळं आलेली आहेत। दुसऱ्या एका झाडाला आपण पाहूया। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे एक फळ आलेलं आहे। अशा प्रकारे ही छाटणी मुरमाड जमीन असताना देखील अशा प्रकारची वाढ आत्ता या वर्षी देखील आपण मे एंडला साधारणपणे पावसाळ्यापूर्वी आपण शेणखत आणि सुपर फॉस्फेट लिंबोळी पेंड फक्त आपण त्याला डोस दिलेला आहे। आता सध्या पावसाळा असल्यामुळे पाऊस चालू आहे, ड्रिपचा देखील वापर करावा लागलेला नाही। अशा प्रकारची झाडांची वाढ छान प्रकारे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर
अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला. धन्यवाद.